नमस्कार मंडळी, कन्हैया व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज आपण आहे ना मच्छी बनवणार आहे। मच्छी फ्राय पण बनवणार आहे आणि मच्छीचा रस्सासुद्धा बनवणार आहे। तर ही मच्छी आणलेली आहे आम्ही बाजारातून। तर ह्या मच्छीचं नाव काय हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। हे मोदका आहे, त्याचं आपण कालवण करणार आहे आणि हे कोलंबी आहे, ते आपण कोलंबी फ्राय करणार आहे। तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिला आपण ही मच्छी आहे ना चांगली नीट स्वच्छ साफ करून घेऊया। स्वच्छ पाण्याने नीट एकदम धुवून वगैरे घेऊया। त्यानंतर मग ह्यांना आपण मॅरिनेट करायला ठेवूया। तर आता आपण सर्वात पहिलं आहे ना मच्छीचं कालवण करून घेऊया आणि हे कालवण आहे ना आपण मालवणी पद्धतीने करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य काय ते आपण पहिलं बघून घेऊया। तर सर्वात पहिलं मी मोठा एक नारळ घेतलेला आहे, खोबरं किसून घ्यायचं एकदम। त्यानंतर लसूण घेतलेली आहे, आल्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि हे ना लाल मिरची घेतलेली आहे। लाल मिरची आपण 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घ्यायची त्याच्यामध्ये, आणि 4 ते 5 चिरफळं घेतलेली आहे। हे सर्व आपण भिजायला ठेवायचं 10 ते 15 मिनटं आणि नंतर आपण हे सर्व आहे ना मिक्सरला वाटून घ्यायचं। लाल मिरची आणि चिरफळं आणि लसूण आणि आलं हे एकत्रित वाटायचं आणि त्यानंतर मग हे खोबरं वाटून घ्यायचं एकदम बारीक। बघू शकता तुम्ही आई आहे ना एका साईडला मच्छी चांगली साफ करून घेते आहे। कोलंबी आपली साफ करून झालेली आहे। तर आता आहे ना आपण कोलंबीला मॅरिनेट करायला ठेवूया। तर त्यासाठी सर्वात पहिला आपण आहे ना आलं लसूणची पेस्ट यामध्ये टाकून घेऊ। तर बघू शकता तुम्ही आलं लसूण ची पेस्ट आहे ना आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आलं लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट केलेली होती आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हळद, हिंग, मीठ आणि मालवणी मसाला घेतला आहे। हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाले सर्व चांगले लागतील यामध्ये। बघू शकता तुम्ही मसाले आपले चांगले मिक्स करून झाले। तर आपण ना याच्यामध्ये चिकन मसाला सुद्धा थोडासा ॲड केलेला आहे, तुमच्या आवडीनुसार आहे। तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल। तर आता आपण हे ना मॅरिनेट करायला ठेवूया 10 ते 15 मिनिटासाठी। बघू शकता तुम्ही मगाशी मी जे तुम्हाला मच्छीचं कालवण बनवण्यासाठी जे वाटण सांगितलेलं ना, ते वाटण आता आपण वाटून घेतलेलं आहे। यामध्ये आहे ना आपण 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या, त्या 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजवून घेतलेल्या, त्याच्यामध्ये चिरफळं टाकलेली, नंतर लसूण आणि आलं टाकलेलं, त्याचं हे आपण वाटण करून घेतलेलं आहे। आणि हे आपण आहे ना नुसतं खोबरं वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक वाटण करायचं, जाडसर नाही ठेवायचं। आणि आपण मिरची वाटलेली ना त्याच भांड्यामध्ये खोबरंसुद्धा वाटून घेतलं, त्यामुळे ह्याचा कलर थोडासा लालसर आलेला आहे। तर आता आपण आहे ना मोदक्यांचं कालवण करायला सुरुवात करूया। तर हे आपण मोदके आहेत ना चांगले स्वच्छ साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। त्यानंतर हे आपण जे वाटण दाखवलेलं मी तुम्हाला, लाल मिरची, चिरफळं, लसूण, आलं याचं वाटण करून घेतलेलं आहे। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे, त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे आणि ही हळदीची पानं आहे। ही आपण आहे ना मालवणी, म्हणजे जेव्हा मालवणी कालवण करतो ना मालवणी पद्धतीचं, तर त्यावेळी आहे ना हळदीची पानं टाकतातच, म्हणजे त्यामुळे आहे ना त्या कालवणाला, म्हणजे टोमॅटोचं सार जरी केलात ना तरी ही हळदीची पानं जरी टाकलात ना तरी खूप छान वास पण येतो आणि खायलासुद्धा छान लागतं। आणि त्यानंतर आपण हे खोबरं घेतलेलं आहे वाटून। तर आता आपण आहे ना रेसिपी बनवायला सुरू। तसंच आपण हे कोकमसुद्धा घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी हिंग घेतलेला आहे। तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, कढई गरम करायला ठेवली आहे। तर आता आपण कढईमध्ये तेल ओतून घेऊया। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या, तेल जसं तुम्ही जास्त वापरत असाल तर जास्तसुद्धा घेऊ शकता। तर आता आपण तेल थोडं गरम करायला ठेवलेलं आहे। तर ह्या वाटणामध्ये ना हळद टाकायची राहून गेलेली माझ्याकडून, तर ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे। तर आता आपण फोडणीला सुरुवात करूया। तर आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। गॅस आता आपण स्लो ठेवूया आणि फोडणीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया, त्यानंतर हिंग टाकूया आपण, त्यानंतर हळदीची पानं टाकूया,
टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया, फ्राय करून घेऊया. त्यानंतर हे जी मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती टाकली आपण. हे मच्छीचं कालवण आहे ना आपण मालवणी पद्धतीने करतोय. तर आता आपण ह्याच्यामध्ये मोदके टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण आहे ना मसाल्याचा वापर करणार नाही, कारण आपण ऑलरेडी लाल मिरची घेतलेली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तिखटपणा हा येणारच आहे. हळदीचं पान टाकल्यामुळे ह्याला वास एवढा छान सुटलाय ना, खूप सुंदर वास सुटलेला आहे. आता हे आपण चांगलं ना मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कैरी टाकायची असेल तरी तुम्ही कैरी टाकू शकता. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय ना, ते वाटण टाकूया ह्याच्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याच्यामध्ये ना पाणी टाकून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं त्याच्यामध्येच पाणी टाकून घ्यायचं. आणि तुमच्या आवडीनुसार ह्याचं सार बनवायचं आहे. जसं तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ करायचं, किंवा थोडंसं जाडसर पाहिजे असेल तर जाडसर ठेवायचं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं ना आपण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आवडीप्रमाणे. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. ह्याच्यामध्ये ना अजून थोडंसं पाणी ॲड करतो आम्ही, कारण हे थोडंसं घट्ट झालंय. त्यामुळे बघू शकता तुम्ही आपण कालवण फोडणीला टाकून घेतलेलं आहे. गॅस आता थोडासा वाढवायचा आणि हे मच्छी उकळेपर्यंत चांगलं आपण शिजवून घ्यायचं. आता एका साईडला मी कोळंबी फ्राय करून घेते. आता आपण ही जी मच्छी घेतलेली ना त्याला आता आपण मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे. रवा घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, हिंग घेतलंय, मालवणी मसाला घेतलेला आहे, बेसन घेतलेलं आहे. बेसन यासाठी घेतलेलं आहे कारण मच्छीला मग तो मसाला लागेल एकदम. आणि त्यानंतर चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. आणि हा आपण कोकमचा रस करून घेतलेला आहे. तर आता आपण चिकन मसाला सुद्धा घेणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे. जर तुम्हाला चिकन मसाला नसेल टाकायचा तर नाही टाकू शकता तुम्ही. तर आता आपण मच्छीला मॅरिनेट करायला सुरुवात करूया. सर्वात पहिला आपण कोकमाचा रस टाकून घेऊया ह्याच्यावरती. कोकम 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजायला टाकायचे आणि त्यानंतर त्याचा रस बनवून घ्यायचा. किंवा जरी तुमच्याकडे आगूळ जरी असेल ना तरी तो आपण वापरू शकतो. आता आपण हे सर्व मच्छीला एकदम मिक्स चांगलं लावून घेऊया कोकमचा रस. तर आता आपण सर्व मसाले टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. तर सर्वात पहिला आपण मालवणी मसाला टाकून घेऊया. मच्छी थोडीशी तिखटच करायची, कारण जर थोडी म्हणजे नाहीतर ते मळमळण्यासारखं होतं परत. त्यामुळे मालवणी मसाला टाकून घेऊया आपण. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्यानंतर हिंग टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये ना बेसन टाकून घेऊया. बेसन आम्ही ह्याच्यासाठी टाकतो कारण मग बेसन टाकल्यामुळे ना हा सगळा मसाला चांगल्या प्रकारे मच्छीला चिटकून राहील. आणि त्यानंतर आपण रवा टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. रवा बारीक घेतलेला आहे. बारीक रवा मच्छीला टाकला तर खायला सुद्धा छान लागेल. आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये चिकन मसाला टाकून घेऊया. तुम्हाला जर कोकमच्या ऐवजी लिंबू टाकायचं असेल, लिंबूचा रस जरी टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता. तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण मॅरिनेट होण्यासाठी 10 ते 15 मिनटं मच्छी ठेवून घेऊया. तर बघू शकता तुम्ही मच्छी आपली छान मॅरिनेट करून छान मच्छीला मसाला लावून झालेला आहे. तर आता आपण आहे ना हे मॅरिनेट करण्यासाठी 10 ते 15 मिनटासाठी ठेवू. बघू शकता तुम्ही मच्छीच्या कालवणाला किती छान कलरसुद्धा आलेला आहे. तर आता आपण आहे ना 5 ते 10 मिनटं हे असं शिजून घेऊया. आणि एका साईडला मी कोलंबी फ्राय करून घेते. तर पुढच्या रेसिपीसाठी आपण सुरुवात करूया.
तर कोलंबीला आपण ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेलंच आहे, तर आता आपण ते डायरेक्ट फ्राय करण्यासाठी करू. तर बघू शकता तुम्ही मच्छीचं कालवण आपलं चांगलं उकळून झालेलं आहे. तर एका साईडला मी तवा ठेवलेला आहे, तव्यावरती तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी. तर आता आपण कोलंबी फ्राय करून घेऊया. तर आता आपलं मच्छीचं कालवण छान शिजून तयार झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते. तर आता आपण ना बेसन आणि रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे. तर बेसन आणि बारीक रवा या कोलंबीमध्ये आपण मिक्स करून घेऊया छान, म्हणजे कोलंबी खाताना एकदम कुरकुरीतसुद्धा लागेल आणि तो जो मसाला आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे ना, तो मसाला सर्व कोलंबीला लागेल. आणि मी ह्याच्यामध्ये लिंबाचा रससुद्धा टाकलेला. तर आता आपलं तेल आहे ना चांगलं गरम झालेलं आहे. तर आता आपण कोलंबी फ्राय करायला ठेवूया. कोलंबी आपली चांगली फ्राय होते तेलामध्ये. थोड्या वेळाने आपण पलटी करून घेऊया. तर कोलंबी मी उलटी करून घेतलेली आहे. तर एका साईडने आपण चांगली भाजून घेतली आहे, तर दुसऱ्या साईडने आपण चांगली भाजून घेऊया एकदम कुरकुरीमध्ये. तर आता आपली कोलंबी चांगली फ्राय करून झालेली आहे. तर आता आपण त्याच तेलामध्ये आपण मासे फ्राय करून घेऊया छान. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तर मित्रांनो, आपलं ताट तयार झालेलं आहे. हे आहे मोदक्यांचं कालवण, ही आहे कोलंबी फ्राय, त्यानंतर हे मासे आहेत, भात आहे, भाकरी आहे आणि हे थोडेसे सॅलड घेतलेलं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.